राष्ट्रमाता माँ जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांची जयंती आहे, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महामानवांनी ओबीसी आणि बहुजनांसाठी आपला देह दिजवला, या सर्वच महामानवांना माझा मानाचं वंदन आणि अभिवादन। बांधवांनो, गेल्या 7-8 महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये झुंडशाही आणि दादागिरीचं एक आपल्याला स्वरूप दिसायला लागलेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी एक प्रस्थापित असणारा समाज, ज्या समाजाचे आज राज्यामध्ये 32 खासदार आणि 200च्या आसपास आमदार, ज्या समाजाचे 200 कारखान्यापैकी 90% साखर कारखाने त्यांच्याकडे आहेत, सूतगिरण्या आहेत, दूध डेअऱ्या त्यांच्याच आहेत, सर्वच त्यांचं असताना आणि महत्वाची गोष्ट, त्यांना ईडब्ल्यूएस मध्ये शैक्षणिक आणि नोकरीसाठी आरक्षण असताना सुद्धा आपल्या ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे आणि राजेश टोपे हे दोघांनी मिळून एक नाव मरण जारांगे नावाचा व्यक्ती समोर करून ओबीसीवर दबाव टाकण्याचं काम सुरू केलंय। सर्वप्रथम मी एकनाथ शिंदे यांना सूचित करतो की मुख्यमंत्री हे एका जातीचे नसतात। आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालण्याचं काम केलं, परंतु एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि कुठेतरी गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी त्यांनी जरांगे नावाच्या माणसाला समोर करून मराठा समाज जवळ करण्याचं काम केलंय। आणि जरांगेचा कुठला अभ्यास नाही, कुठेतरी काय बोलतो त्याची त्याला समजत नाही, दररोज काय भरवतो त्याची त्यालाच मिळ नाही। 2 दिवसापूर्वी तो म्हणला कुंभार आणि सुतार समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे। त्या वेळेला कळायला पाहिजे सुतार आणि कुंभार समाजाला ऑलरेडी ओबीसी मधून आरक्षण आहे, आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्या म्हणतो, कधी ब्राह्मणाला आरक्षण द्या म्हणतो, आणि काही दिवसापूर्वी ब्राह्मण समाज आम्ही 3 मिनिटात संपवू म्हणणारा माणूस 2 दिवसापूर्वी म्हणतो ब्राह्मण समाजाला आरक्षण द्या। या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये चाललंय काय? मराठा आणि 18 पगड जातीतला समाज, एका ताटात खाणारा समाज, एकत्र राहणारा समाज, कुठेतरी अशिक्षित असणाऱ्या जरांगेमुळे वेगवेगळ्या वादात एकमेकांसोबत वाद करण्यात मग्न आहे। ओबीसी बांधवांचे व्यवसायावर हल्ले होत आहेत, ओबीसी बांधवांच्या घरावर हल्ले होते, ओबीसी बांधवांच्या गाड्या फोडल्या गेल्या, अनेक ओबीसी आमदारांना धमक्या, ओबीसी मंत्र्यांना धमक्या, आणि या देशाचं सर्वोच्च नेतृत्व आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना तर काय भाषा वापरली या जरांगेने तुम्हा सर्वांना माहिती आहे। मी या जरांगेंना सांगू इच्छितो, तू अगोदर संविधानाचा अभ्यास कर, मंडल आयोगाचा अभ्यास कर आणि त्यानंतर आरक्षण माग। ज्या समाजाला आरक्षण देताच येत नाही त्या समाजासाठी आरक्षण मागून काय? सरकार तुमचं आहे, आमदार तुमचे आहेत, मुख्यमंत्री तुमचा आहे, म्हणून काही करता येणार नाही, कारण आजपर्यंत संविधानावर चालतंय आणि ते संविधान या बहुजनांच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे मी जरांगेंना आव्हान देतोय की तुम्हाला या ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावून देणार नाही। गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही आंतरवाली सराटीच्या वेशीवर हाकेसर आणि मी वडीगोरी येथे उपोषणाला बसलो, आणि जरांगे आम्ही बसलो की उठून त्यांनी उपोषण सोडण्याचं काम केलं, आणि कुठेतरी स्टंटबाजी, तिथून उठतो हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट होतो, हॉस्पिटलवर येतो आंतरवाली सराटीत येतो, त्या आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा 70% पेक्षा जास्त समाज ओबीसी समाज आहे, परंतु या राज्यातून मराठा समाजाचे थवेची थवे त्या आंतरवाली सराटीत जाऊन त्या ओबीसी समाज बांधवांना भीती दाखवण्याचं काम होत आहे, दाब टाकण्याचं काम होत आहे आणि दबाव टाकण्याचं काम होत आहे। परंतु आता या आंतरवाली सराटीतला सुद्धा ओबीसी समाज भीतीच्या बाहेर आलाय आणि त्यांनी वडीगोद्रीच्या आंदोलनाला पूर्ण महिला भगिनी आणि बांधवांनी सर्वांनी येऊन त्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। बांधवांनो, आपल्या मागण्या काय आहेत?
आपलं 29% बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार आपल्याला 29% आरक्षण आहे. त्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागला नाही पाहिजे. आपण कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही, परंतु यांना आपल्या ताटातलंच का हवे आणि एवढा हट्ट का, मी तुम्हाला त्याचं फोडून उत्तर सांगतो. बांधवांनो, तुम्ही कुठतरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चाललात, ग्रामपंचायत सदस्य होतात, सरपंच होतात, पंचायत समिती सदस्य होत आहेत, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष व्हायला लागले. हे कुठतरी ह्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि यांनी जरांगेला समोर करून याला विरोध केलाय. बांधवांनो, गेल्या 2020 पासून स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण गेल्या जमाय सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे. याकडे सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार लक्ष देत नाही. अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये माझ्या ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व करता आलं नाही. आणि जर आज आपण असं शांत राहिलो आणि या जरांगेने जर या आपल्यामध्ये घुसखोरी करण्याचं काम केलं, कारण घुसखोरी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगून 54 लाख नोंदी बोगस असणाऱ्या कुणबी हस्तलिखित नोंद, ज्यामध्ये खाडाखोड करून 54 लाख नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटण्याचं काम केलं. आणि 54 लाख जर लोक आपल्या ओबीसी मध्ये घुसत असतील तर आपलं आरक्षण राहिलेलंच नाही. त्यामुळे आपल्याला हा लढा आज संपलेला नाही. जोपर्यंत आपल्याला पूर्ण त्याला राज्यपाल आणि मुख्यमंत्री आपल्याला लिहून देत नाहीत की ओबीसीच्या 29% आरक्षणाला आम्ही धक्का लावत नाही, आणि जोपर्यंत आपल्याला सांगत नाहीत 54 लाख बोगस प्रमाणपत्र आम्ही वाटप केलेत हे रद्द करत नाहीत, तोपर्यंत आम्ही हे उपोषण सुरू ठेवणार आहोत. कारण की आपल्याला लेखी आश्वासन हवंय, एकट्या मुख्यमंत्र्याचं नाही, मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं हवंय. आम्ही उपोषण सोडताना राज्यकर्त्यांना सांगितलंय की येत्या पावसाळी अधिवेशनात जर आमचं मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुन्हाही उपोषणाला बसू. आणि हा ओबीसी समाज, हा 18 पगड जातीतला भटक्या विमुक्तातला समाज आमच्या पाठीशी आहे. आणि आता समाज जागा झालाय, समाजाला कळायला लागलंय. त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन हा लढा आपल्याला येणाऱ्या काळात, जोपर्यंत आपल्याला हक्काचं आरक्षण आपलं कायम राहत नाही, अबाधित राहत नाही, तोपर्यंत हा लढा आपल्याला कायम सुरू ठेवावा लागेल. आता वेळ फार कमी आहे, आम्हाला पोहरादेवीला जायचंय. वाटाने अनेक ठिकाणी समाज बांधव थांबलेले, हाके सरांना बोलायचंय. त्यामुळे माझं लांबलेलं भाषण मी जरा छोट्या याच्यातच घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. मी आमच्या मुलांना विनंती करतो की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.